नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे। मी आज तुम्हाला हवेतलं घर दाखवतोय। हवेतलं घर म्हणजे स्काय विला, म्हणजे हवेतलंच घर आहे। एक बंगलाच आहे, बंगला टाईपच आहे, पण हवेत आहे। कारण की हे जरा काय हटके प्रोग्राम आहे। मला असं वाटतं तुम्ही ह्या सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मी ह्या व्हिडिओमध्ये बोलता बोलता सगळं दाखवतो। हवेतलं घर कसं असतं तेच मला आज दाखवायचं। सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेला आपण येतो की इथे ह्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 3 लिफ्ट असणार आहेत। एक सर्वंटसाठी वेगळी आहे, गेस्टसाठी वेगळी आहे आणि मेन मूळ मालकासाठी वेगळी, अशा 3 लिफ्टवालं घर आहे। आणि 3200 कार्पेटचं हे घर असणार आहे। तर ज्यावेळेला हे लिफ्ट आहे आणि लिफ्टच्याच बाजूला तुमच्या घरामध्ये एवढा मोठा आणि असा बखळ मोठा स्पेस आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्याच स्पेसमध्ये उभे राहू त्यावेळेला तुम्हाला सुंदर असा समृद्धी महामार्ग प्रॉपर दिसतो आणि तुम्हाला ह्या पारसिक नगरचा पूर्ण जो डोंगर आहे तो डोंगर पूर्ण दिसतो। आणि समोर जर बघितलं तर हे रुस्तम जे आहे आणि ह्या साईडला पण रुस्तम जे आहे। मग इकडे जर गेलं तर लोढा प्रेवा, लोढा लक्झरिया, लोढा क्राऊन, लोढा पॅराडाईज हे सगळं कॉम्प्लेक्स आहे। विशेष म्हणजे लिफ्टच्या बाहेर आपण आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला मोठी आणि प्रशस्त अशी स्वतःची गार्डन ह्या विलामध्ये असणार आहे। ही विला जी आहे साधारणतः खूप उंचावरती आहे आणि तुम्ही जर ह्या गार्डनमध्ये उभे राहिलात तर तुम्हाला इतका सुंदर आणि इतका चांगला व्ह्यू ह्या विलामधनं मिळतो। तुम्ही ज्यावेळेला विलामधनं उभं राहणार असा मोकळा परिसर तुम्हाला पूर्णपणे दिसतो। पूर्णपणे जर तुम्ही नजर फिरवली तर सगळ्यात वरती आपण आहोत असा एक फील येतो। अशा पद्धतीचा हा विला आहे आणि हा विला जवळजवळ हायर फ्लोअरला आहे। तसं बघितलं तर ग्राउंड प्लस 29 माळ्याची ही बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये हा विला सिस्टमचं घर आहे। तर हा जो विला आहे, हे जे घर आहे हे प्रॉपर ईस्ट आणि वेस्ट असणार आहे। म्हणजे ज्यावेळेला मी ईस्ट आणि वेस्ट म्हणतोय तर हे ईस्ट आणि वेस्ट असणार आहे। ही तुमची सुंदर अशी ह्या फ्लॅटची एंट्री असणार आहे। हे तुम्ही बघू शकता हवेचा किती मोठा फ्लो आहे। हे ऑटोमॅटिकली दरवाजा तुमचा ह्या हवेनं बंद व्हायला बघतोय। तर आता हा एंट्री झाली, हा बाहेरचा स्पेस होता। ह्या एंट्रीनंतर जे तुम्हाला मी म्हटलं की मूळ मालकांची एंट्री किंवा घरातल्या परिवारातल्या लोकांची एंट्रीसाठी ही सेपरेट अशी एक लिफ्ट आहे। बाहेरची लिफ्ट गेस्टसाठी आहे। अजून एक लिफ्ट आहे, याच्यात सर्वंट रूम पण आहे। तसं जर बघितलं सर्वंट रूम सहित तर 4-5 BHK हा होईल। आता आपण ह्याच्या आतमध्ये ज्यावेळेला एंट्री करतो हा प्रशस्त आणि खूप मोठा हा तुमचा असणारा हॉल आहे। जर तुम्ही हॉलची साईज जर आपण मोजायला गेलो तर कमीत कमी 29 फूट ह्या रुंदी आहे, 29 फूट। आणि हॉलची जर तुम्ही लांबी मोजायचं म्हटलं, हॉलची लांबी ही तुमची 33 फूट ही लांबी असणार आहे। हा इतका मोठा हॉल आहे, इतका सुंदर हा याचा हॉल आहे, तुम्ही बघू शकता। एकदम सुंदर आणि एकदम प्रशस्त हा हॉल तुम्हाला इथे मिळतो। आणि ह्या हॉलच्याच ज्यावेळेला समोर आपण येणार आहोत त्यावेळेला ॲज ए बाल्कनी म्हणा किंवा ॲज ए स्विमिंग पूल म्हणा, असा प्रशस्त असा ह्या हॉलच्या शेजारी तुम्हाला स्विमिंग पूल आणि पूर्णपणे हवा, इतकी हवा येते फ्लॅटमध्ये, इतकी हवा येते। तुम्ही बघू शकता की ह्या कशा पद्धतीचा हा स्विमिंग पूल आहे। आपण जर वरती आलो तर हा स्विमिंग पूल आहे आणि इकडनं ज्यावेळेला आपण हे पूर्णपणे बघू त्यावेळेला पूर्ण तुम्हाला ठाणा शहर, ज्युपिटर हॉस्पिटल सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली इथनं दिसतात। माजेवाडा, हिरणंदनी सर्व बिल्डिंग्स तुम्हाला इथनं पूर्णपणे दिसतात। हा तुमचा मुंबई टू नाशिक रोड आहे। मुंबई टू नाशिक रोड हा समृद्धी महामार्ग आपला तयार होत आहे। समृद्धी महामार्ग तयार होते। हा तुम्ही बघू शकता माजेवाडा जंक्शनचा रोड, तुम्ही बघू शकता हे मेट्रो स्टेशन। इतका खुला आणि इतका मोठा हा फ्लॅट आहे की म्हणजे खूपच मोठा आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं लोढा बिल्डर्सनं डेव्हलप केलेला आहे। लोढा ॲरेस्टो म्हणून नाव आहे। 3200 कार्पेटचं हे घर असणार आहे। 3200 म्हणजे बंगल्या टाईपच तुम्हाला इकडे हे स्विमिंग आहे, तुम्हाला स्विमिंग पूल दिलेला आहे हा तो। तर हे बेडरूम आहे, जे मूळ मालक आहेत त्या मूळ मालकांसाठी किंग साईजचं बेडरूम आहे। याच्यात वॉकिंग वॉलड्रॉप किंवा ह्याच्यामध्ये सगळं तुमचं फ्लोरिंग वगैरे सगळं वुडन फ्लोरिंग केलेलं आहे। तर याचा व्ह्यू पण खूप सुंदर आणि खूप चांगला तुम्हाला डोंगर पूर्णपणे दिसतो
आणि सगळं ठाणं शहर तुम्हाला इकडे दिसतं आणि नवी मुंबईची खाडी पण जर तुम्ही बघायला गेलात तर इकडनं तुम्हाला नवी मुंबईची खाडी ही पूर्णपणे दिसते. इतका ओपन व्ह्यूवाला हा बेडरूम असणार आहे. बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली 19 फीट असं बेडरूम आहे आणि जर आपण ह्या साईडला जर आपण गेलो तर 26 फूट हे तुमचं अशा पद्धतीचं आहे. तर ज्या वेळेला आपण हे झाल्यानंतर याचं परत एक बेडरूम म्हटलं तरी चालेल. खूप मोठं असं एक बेडरूम तुमचं इकडे बनवलेलं आहे. म्हणजे तसं जर बघितलं ना 5-6 BHK झाल्यासारखंच मला फील येतोय. आणि त्याच्यानंतर हे तुमचं बाथरूमची साईज जर आपण बघितली तर प्रचंड आणि खूप मोठी अशी बाथरूमची साईड आहे. बाथ टब, त्याच्यानंतर वॉश बेसिन्स आणि ह्या पद्धतीचं हे सुंदर आणि अतिशय मोठं हे बाथरूम आहे. आणि जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर आलो तर हा सगळ्यात पहिला आपण हॉल बघितला. हॉलनंतर स्विमिंग पूल, बाल्कनी बघितली, गार्डन बघितली आणि आता हा बेडरूम जो मूळ मालक आहे त्यांचा बेडरूम पण बघून आपलं झालेला आहे. आता आपण चाललो आहे किचनमध्ये. तर किचनची जर साईज बघितली तुम्ही तर खूप मोठी आणि खूप चांगल्या पद्धतीचं विथ मॉड्युलर किचन केलेलं, खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेटिव्ह केलेलं हे तुमचं किचन आहे. किचनची जर साईज बघितली ना 2 साईडला तुम्ही बघा, एक त्या साईडला सर्व्हिस प्लॅटफॉर्म लावला आहे, ह्या साईडला परत एक डिशवॉशर वगैरे लागलेला आहे. अधिक ह्या साईडला जर बघितलं तुम्ही तर ह्या साईडला पण तुम्हाला मोकळी जागा किंवा ड्राय बाल्कनी जरी तुम्ही म्हटलात तरी चालेल. ही किचनची साईज जर तुम्ही बघितली अप्रतिम आणि मोठी आहे. फ्लॅटमध्ये डागडुजीचं काम 100% आहे. पेंटिंगची इथे नक्की गरज आहे आणि ह्याला जर पेंटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जर डागडुजी करून जर व्यवस्थित बनवला ना तर अप्रतिम आणि खूप मोठा असा फ्लॅट. ज्यांचं खूप जास्त मोठं बजेट आहे, मोठी फॅमिली आहे, मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यासाठी हे फ्लॅट खूप चांगला असणार आहे. इकडे परत एक छोटंसं स्टोरेज दिलेलं आहे. अधिक ह्या साईडला जरी आलात तर ह्या साईडला पण तुम्हाला मोठं स्टोरेज दिलेलं आहे. इथे पण चांगल्या पद्धतीचं स्टोरेज आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि विशेष म्हणजे मग परत त्याच्यात चांगली गोष्ट काय आहे की इथे तुम्हाला एक परत बाथरूम दिलेलं आहे. ते बाथरूम तुम्ही बघू शकता. बाथरूमची साईज पण बघू शकता. खूप मोठं आणि खूप चांगल्या पद्धतीचं बाथरूम ह्या साईडला दिलेलं आहे. किंवा तुम्ही याला जर समजा हे जरी तुम्हाला कपडे धुवायला म्हणजे वॉशिंग मशीन जरी लावली तरी चालेल. आणि हा जो पार्ट आहे हा तुमचा पार्ट तुमच्या नोकरांसाठी किंवा तुमच्या घरामध्ये मेड येतील किंवा मग तुमचे ड्रायव्हर्स येतील तर त्यांच्यासाठी ही एंट्री आहे. हे त्यांचे दरवाजे इकडनं बंद होईल, त्यांच्यासाठी असणारं हे तुमचं बाथरूम आहे. बरं, बाथरूम पण म्हणजे असं काय छोटं नाही आहे, खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बाथरूम तुम्हाला ह्या साईडला दिलेलं आहे. हे तुमचं त्या सर्वंट्स लोकांसाठी तुमचं हॉल आहे. आणि त्यानंतर ह्या साईडला जर आलो आपण, हे लिफ्ट तुम्हाला जे म्हटलो मी की सर्वंट ज्यावेळेला तुमच्या आतमध्ये येईल त्यावेळेला त्याला ही मोकळी जागा, इथं ड्रायव्हर वगैरे पण बसू शकतात. आणि ही जी लिफ्ट आहे ही तुमच्या सर्वंट लोकांसाठी लिफ्ट, ड्रायव्हर लोकांसाठी लिफ्ट असणार आहे. तर मी तुम्हाला टोटल 3 लिफ्ट दाखवलेले आहेत. सर्वंटसाठी वेगळी, मूळ मालकासाठी वेगळी आणि गेस्ट लोकांसाठी वेगळी. तर अशा पद्धतीचं हे घर खूप मोठं आणि खूप प्रशस्त असं घर मला हा व्हिडिओ काढायचा होता. कारण की हे ज्यांचं बजेट चांगल्या पद्धतीने आणि ज्यांना खूप ऐसपैस घर हवं आहे आणि मोठं घर पाहिजे. तुम्ही जर हॉल बघितला तर हा हॉल इतका मोठा आहे की खूपच मोठा आहे. म्हणजे इथे फील तुम्हाला ऑटोमॅटिकली येतं. त्या हॉलमध्ये जी जागा आहे ना ती खूप मोठी आहे. कारण की जर समजा आपण ह्या हॉलमध्ये जरी इकडे उभं राहिलो तर तुम्हाला अशी नजर फिरवायला बघितलं म्हटलं तर खूप मोठं आणि खूप पद्धतशीर असं हे आहे. त्याच्यानंतर हॉलमध्येच तुम्ही ज्या वेळेला ह्या साईडला आपण येऊ तर ह्या साईडला पण खूप मोठी जागा आहे. ही जी जागा आहे तुमचं तुम्ही गार्डन ह्या साईडनं बघू शकता. पण जर समजा तुम्हाला असं वाटतंय की हे इथली काच आपण काढून टाकली तर हा जो रूम आहे हे काच काढले तुम्हाला डायरेक्ट तुमची गार्डन ॲज ए बाल्कनी म्हणून जरी वापर करायचा म्हटलं तरी तुम्ही इकडनं ह्या साईडला करू शकता. अदरवाईज ही काच आहे अशीच जरी ठेवायची म्हणजे बघा हा किती मोठा स्पेस आहे. आणि त्याच स्पेसला लागून तुमचं एक परत मास्टर बेडरूम असणार आहे. त्याच्यामध्ये हवा जर तुम्ही बघितली तर खूप खेळती हवा आहे. तुम्हाला इथं फील बघा, मला तर जाणवतं किती हवा येते म्हणून. खूप हवा येते, इतकी हवा येते. माझा शर्ट हालतोय हवेनं. इतकी सुंदर ह्या फ्लॅटमध्ये मोकळी आणि खेळती
हवा पण असणार आहे. आणि ज्यावेळेला ह्या बेडरूममध्ये आपण येतो त्यावेळेला ह्या बेडरूमला एका साईडला तुमचं पर्सनल गार्डन ते आणि अधिक तुमचं इथे एक स्टँडिंग बाल्कनी असणार आहे. आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जरी आपण बघितलं तर ॲमेझॉन कंपनी अधिक येऊर हिल्स हा सगळं तुम्हाला पट्टा ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं तुम्हाला दिसतो. आणि ही जे खाली जी आहे ती माझी वडिलांची शाळा असल्या कारणानं हे शाळेचं पण तुम्हाला इथलं ग्राउंड हे आहे असं ॲज इट इज तुम्हाला बघायला मिळतं. तर हे झालं तुमचं गेस्ट बेडरूम. तर गेस्ट बेडरूमच्या शेजारी परत इथं वुडन फ्लोरिंग देऊन एक बनवलेलं बेडरूम आहे. आणि हे त्याचं असणारं प्रशस्त आणि मोठं असं एक बाथरूम आहे, जे बाथरूम चांगल्या क्वालिटीचं चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. हा ज्या वेळेला फ्लॅट अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये होता त्यावेळेला याची बुकिंग करण्यासाठी हैदराबादला जावं लागायचं. आणि लोढा बिल्डर्स त्यावेळेला हैदराबादला स्वतःच्या विमानाच्या पैशानं कस्टमरला हैदराबादला घेऊन जायचे आणि त्याचं बुकिंग करण्यासाठी लोकांना त्या विमानातनं घेऊन जायचे. हैदराबादला बुकिंग व्हायची, त्याची बुकिंग इकडे होत नव्हती करायचं. सॅम्पल फ्लॅट वगैरे ते सगळं त्या साईडला बनवलं होतं. इथं एक बाथरूम आहे. आता याचं लॉक खराब झाल्यामुळं मी हे बाथरूम तुम्हाला दाखवू शकत नाही. हे कॉमन बाथरूम इथे अशा पद्धतीनं बनवलेलं होतं, पण आता हे मला दाखवता येणार नाही कारण की ह्याचं ताळा खराब झालेला आहे. हा रिसेलचा असणार आहे, त्यामुळे इथं तुम्हाला डागडुजी समजा जसं आता इथे तुम्ही बघितले तर टी व्ही लावलेली होती तर हे सगळं काढलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला डागडुजीची याच्यात पेंटिंग सगळं चकाचक जर केलं तर खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे होईल. आता आपण शेवटचे 2 बेडरूम्स बाकी आहेत. म्हणजे तसं जर बघितलं 1, 2, 3, 4 आणि 5 टोटल जर सर्वंट रूम साईज जर बघितलं तर हे 5 बेडरूमचं घर असणार आहे. त्यातला हा बेडरूम एक तिसरा बेडरूम आहे जो तुम्ही बघू शकता. ह्याच्यात पण वुडन फ्लोरिंग आहे. वुडन फ्लोरिंग थोडंसं खराब झालेलं आहे, त्याला आपल्याला पण डागडुजी करावी लागणार आहे. आणि ह्या बेडरूममधनं पण जर तुम्ही व्ह्यू बघितला तर हा त्याचा असणारा लोढा पॅराडाईजचा तुमचा व्ह्यू मिळणार. सगळं ग्रीनरी तुमच्या डोळ्याला इथे नक्की जाणवते. हिरवळ तुमचे जे झाडं झुडपं आहेत ते दिसतात. आधी तुम्हाला बिल्डिंग दिसते. आणि लोढा वर्ल्ड स्कूल पण तुम्हाला इथे ह्याच कॉम्प्लेक्समध्ये मिळणार आहे. CBSE ICC बोर्डाची शाळा ते असणार आहे. आणि हे त्याचं असणारं बाथरूम. तर बाथरूमची साईज जरी बघितली तर ह्याच्यात पण बाथरूम चांगल्या पद्धतीनं आणि मोठं हे बाथरूम इथे बनवलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. आणि ऑटोमॅटिक लाईट आहे. बाथरूमला गेलं तरी लाईट ऑटोमॅटिक लागते, बेडरूमला गेलं तरी लाईटी ह्या ऑटोमॅटिकली चालू होतात, ऑटोमॅटिकली बंद होतात. आणि आता आपण सर्व शेवटचा हा तुमचा बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. हे बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ह्याची साईज पण प्रशस्त आणि याच्यात पण वुडन फ्लोरिंग दिलेलं आहे. याची सिलिंग हाईट जरी बघितली तर याची सिलिंग हाईट पण खूप मोठी आणि खूप चांगली आहे. म्हणजे त्याच्यात पण तुम्हाला चांगलं फील येईल. आणि ह्या बेडरूमला पण तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर दिलेली आहे. आणि स्टँडिंग बाल्कनीच्या पद्धतीने जर बघितलं तर तुम्हाला ह्याच्यातला जरी व्ह्यू बघितला तर ह्याच्यातला व्ह्यू पण खूप सुंदर आणि चांगला येतो. एक तर हिरणनंदिनी मॅडोज दिसतंय, त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ढोकळे कोलशेत रोड दिसतो. हे माझ्यावडा लोकेशन असल्यामुळे आणि ह्या साईडला जर गेलं तर डोंगराचा व्ह्यू पण तुम्हाला फील येईल. पावसाळ्यात खूप सुंदर आणि खूप चांगला आहे. आणि हे ईस्ट वेस्ट असल्या कारणानं चांगलं आहे, म्हणजे व्यवस्थित आहे. आणि हे तुमचं शेवटचं ह्या बेडरूमचं असणारं बाथरूम आहे. तर हे मी बाथरूम दाखवतो. हे बाथरूम पण बघा, मी आतमध्ये आलो का ऑटोमॅटिक लाईट ऑन ऑफ होतात. तर ह्या पद्धतीचा हा स्काय विला म्हणजे हवेत राहणारं घर. तुम्ही हवा पण फील करू शकता, बंगलो टाईप पण तुम्हाला फील येईल. आणि घराची साईज पण 3200 कार्पेट आहे. आणि अशा पद्धतीचा हा ॲरेस्टो नावाचं जे लोढा ॲरेस्टो नावाचं हे प्रोडक्ट होतं. आणि पार्किंगची पण याच्यामध्ये सुविधा आहे. पार्किंग तुम्हाला याच्यात 2-3 पार्किंग मिळतात. पार्किंगची एक तुमची व्यवस्थित जागा सगळ्या पद्धतीनं तुम्हाला इथे मिळणार आहे. तर याची जी किंमत आहे ना ही साधारणतः 9 करोड रुपये कोटिंग अमाऊंट आहे. याच्यामध्ये आपण निगोशिएशन करणार आहोत, ते निगोशिएबल होणार आहे. तर मला असं वाटते हा जो माझा व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटतोय. हा थोडा लॅविश प्रोडक्ट आहे, लॅविश तुमचं लॅविशच आहे सगळा विषय. मला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही विचारायचं असेल तर आम्हाला नक्की फोन करा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देऊ. अधिक जर तुम्हाला बघायचं जरी असेल तरी मला फोन करा, मी तुम्हाला तो दाखवायचा नक्की प्रयत्न करतील. तुर्तास थांबतो. स्वागत प्रॉपर्टी नेहमी आपल्याला सत्य आणि चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे रिएलिटी आहे तेच आहे.
हा आपला मार्केटिंग बेस विषय जास्त नाही आहे. जे जास्तीत जास्त चांगलं अजून नवीन नवीन काय दाखवता येईल त्याचा मी नक्की प्रयत्न करतो आहे. आणि तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.